कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी। चला बाबासाहेबांसाठी दोन्ही हात वर झाले पाहिजेत। मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की ये दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की ये दुनिया दीवानी। हेलो हेलो। दीवानी 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 अरे दीवानी 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 क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। ये भीम सैनिक जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है। साजन लहानपणी रावा इथं यायचा, माझं मी बऱ्याच वेळा साजन सोबत लहानपणी इथं येणं झालेलं आहे बऱ्याच वेळा। साजन मी पण इथं मला वाटतं मी तुझ्यासोबत 4-5 वेळा या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यामुळे माझं सुद्धा या गावाबरोबर एक नातं आहे। तेव्हापासून मी हा माहोल बघायचो। जयंतीच्या वेळेस पण एकदा आलो होतो आपण, सोलापूरची जयंती झाली मग इकडे आलो होतो एकदा आपण, लहान होतो त्यावेळेस। त्या गोष्टीला झाले 15-16 वर्ष होऊन गेले, लहान असताना बरं का। काय जाधव साहेब बरोबर ना? तेव्हापासून बघतो इकडचे भीम सैनिक, ये भीम सैनिक जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है। हाँ, ये भीम सैनिक जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, ये जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है। ये भीम सैनिक जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, ये जो रुकते हैं तो तूफान भी ठहर जाता है। अरे इन्हें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि ये जो बदलते हैं तो इतिहास बदल जाता है, इतिहास बदल जाता है। क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी। म्हणजे बाबासाहेबांसारख्या हिमालयाच्या पुरुषांसाठी मी काय बोलावं, माझं पामरानं काय बोलावं। बाबासाहेबांसाठी जगातील विद्वान बोलतात की अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा ना नेता होणार आता। ऐका काय म्हणतात विद्वान, अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा ना नेता होणार आता, ज्याचे जगात भव्य स्थान आणि एक भीमराव आंबेडकरांमुळे हा जिवंत हिंदुस्तान, हा जिवंत हिंदुस्तान, हा जिवंत हिंदुस्तान। अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। मेरे भीम की है दुनिया दीवानी, मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की दुनिया दीवानी। को उन्होंने रास्ता दिखाया,
समाज को उन्होंने रास्ता दिखाया. कारण ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता. ती उंचीच मोजू नका, तो आभाळाच्या पुढे होता. तो वेग तर मोजूच नका, वादळाच्या पुढे होता. संपूर्ण जग चालतंय काळाच्या मागे मागे, एकमेव भीमराव आंबेडकर काळाच्याही पुढे होता. आणि म्हणून सांगतोय, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना उसी बाप ने सिखाया, पढ़ना उसी बाप ने सिखाया. समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना उसी बाप ने सिखाया. पढ़ना उसी बाप ने सिखाया. थोड़ा चला कौन तेरे गाँव में थोड़ा चलाओ, कौन तेरे गाँव में थोड़ा चलाओ. समुंदर में है जितना पानी, समुंदर में है जितना पानी. बोला जय भीम. असा आवाज पाहिजे, नाहीतर प्रत्येक कार्यक्रमात मला कुठं करायचं चार्जिंग तुमच्यातनं उतरलं नाही आणि कधी उतरलंही नाही पाहिजे. बोला जय भीम. अरे समुंदर में है जितना पानी, समुंदर में है जितना पानी, अरे समुंदर में है जितना पानी. मेरे भीम जी की दुनिया दीवानी. उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. अब्दुल कलाम आजाद ने जन्नत खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी. अब्दुल कलाम आजाद ने जन्नत खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी. गोली खाकर गांधी जी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन कलम चलाकर मेरे भीम ने इज्जत खरीद ली थी, इज्जत खरीद ली थी. खुदा है मेरा, तू ही मेरा खाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा भाजा. तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा भाजा. राम मेरा, श्याम मेरा,
मीठी है जुबानी. लहानपणी जेव्हा इथं यायचो तेव्हा वाटलं नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम देखील आपल्यासाठी होईल या ठिकाणी, एवढा मोठा स्टेज असेल. आणि मरवडे गावात आता आम्ही फार मोठे मोठे स्टेज करतो दादा, 15-15, 20-20 हजार असे लोक बसलेले असतात आणि त्यामध्ये आमचा कार्यक्रम असतो. तुमच्या कृपेने, बाबासाहेबांच्या कृपेनं फार मोठे मोठे कार्यक्रम करतो. पण मरवडे गावात एवढा मोठा कार्यक्रम होईल असं मी स्वप्नात सुद्धा मी विचार केला नव्हता. पण इतका मोठा कार्यक्रम भीमराज प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजित केला, त्याच्यासाठी पुन्हा एक वार जोरदार द्यायला. ऐसी साजन की, ऐसी साजन की, ऐसी साजन की मीठी है जुबानी, ऐसी साजन की मीठी है जुबानी. बैंजो. ऐसी साजन की मीठी है जुबानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी. क्या बताऊं तुम्हें कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी. क्या बताऊं कि मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. क्या बताऊं कि मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी. चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. पुढे चंद्र दिसतोय का वर तुम्हाला? चंद्र हा, इकडे आहे. आज तर अर्धाच आहे. पूर्ण जरी पौर्णिमेचा चंद्र असला ना तरी बाबासाहेबांचं तेज आणि त्याचं तेज पाहिलं तर बाबासाहेबांचं तेज भारी पडतं. इतकं बाबासाहेबांच्या चेहऱ्यामध्ये तेज आहे. अय चांद, अय अय बडा, अय चांद, चांद म्हणजे त्या चंद्राला माझं सांगणं आहे. अय चांद, अय अच, अय चांद. सगळेच वर बघायला लागले. अय चांद तू चमकता है ये तो कुदरत की भूल है. अय चांद तू चमकता है, अरे ये तो कुदरत की भूल है, लेकिन तू तो मेरे बाबा साहब के चरणों की धूल है. तू तो मेरे बाबा साहब के चरणों की धूल है. क्या बताऊं कि मैं कहानी, क्या बताऊं कि मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. मेरे भीम की है दुनिया